नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। शेतकरी मित्रहो, आज दिनांक 1 एप्रिल 2025 आणि आता सकाळचे 7 वाजत आलेले आहेत। शेतकरी मित्रहो, आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील या 19 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत आपल्याला गारपीट होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे। तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। शेतकरी मित्रहो, काल सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे। यामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसरामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळाल्या आहेत। यासोबतच आपल्याला अकोला, वाशिम या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळाल्या आहेत। आणि आज सकाळपासूनच राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळते आहे। निम्म्याहून महाराष्ट्रामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे। आणि आज दिवसभराचा जर विचार करायचा म्हटलं तर आपल्याला आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते। आणि काही ठराविक जिल्ह्यांना हवामान खात्याने गारपिटीचा इशारा सुद्धा दिलेला आहे। यामध्ये खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रहो, आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर सुरुवातीला आपण वेदर मॉडेलनुसार आपण अंदाज पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण हवामान खात्याचा कुठल्या जिल्ह्यांना इशारा आहे ते सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर वेदर मॉडेलनुसार आपल्याला आज दुपारनंतर खास करून आपल्याला चंद्रपूर आहे, सोबतच गडचिरोली, ताडोबा आहे, पांढरकवडा आहे, तेलंगणा लगत असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये सायंकाळच्या वेळेला स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकते। त्यानंतर गडचिरोली आहे, अहेरी, भामरागड आहे, सोबतच इकडे देसाईगंज आहे, या परिसरामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये वातावरण तयार होऊन या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर आपल्याला भंडारा, गोंदिया आहे, सोबतच नागपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे, उमरेड आहे, ताडोबा आहे, या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलक्या सरींची दाट शक्यता आहे। त्यानंतर आपल्याला कोंढाळी आहे, वरुड आहे, सोबतच इकडे अचलपूर, अमरावती, आर्वी आहे, वर्धा आहे, या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर वर्धा, यवतमाळ आहे, पांढरकवडा आहे, इथे सुद्धा आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठराविक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यानंतर पांढरकवडा आहे, सोबतच पुसद, उमरखेड आहे, नांदेड आहे, हिंगोली आहे, हा जो काही भाग तेलंगणा राज्यालगत असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला सायंकाळच्या वेळेला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर हिंगोली आहे, सोबतच वाशिम, पुसद आहे, यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग आहे, कारंजा आहे, लोणार आहे, या भागामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते। त्यानंतर खामगाव आहे, अकोला आहे, अकोट आहे, त्यानंतर इकडे बुरहानपूर साईडचा काही भाग आहे, चिखली आहे, बुलढाणा आहे, या परिसरामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरण आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते। त्यानंतर आपल्याला लोणार आहे, सोबतच जालना आहे, सेलू आहे, माजलगाव, सोबतच पैठण, बीड आहे, या परिसरामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, कन्नड आहे, सिल्लोड, पाचोरा आहे, सोबतच चिखली, जळगाव आहे, या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठराविक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकते। त्यानंतर आपल्याला धुळे, साक्री आहे, नंदुरबार आहे, शिरपूर आहे, नवापूर आहे, दाडगाव आहे, त्यानंतर मालेगाव आहे, या बहुतांश भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलक्या सरींची दाट शक्यता आहे। त्यानंतर मालेगाव आहे, सोबतच मनमाड आहे, नाशिक आहे, इगतपुरी, श्रीरामपूर, वैजापूर आहे, इथे सुद्धा आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते। त्यानंतर वाडा आहे, पालघर आहे, डहाणू, इगतपुरी, कल्याण, डोंबिवली आहे, जुन्नर, मुंबई, खोपोली, खेड आहे, इथे सुद्धा आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते। त्यानंतर जुन्नर आहे, खेड आहे, अहिल्यानगर आहे, सोबतच पुणे, दौंड, करमाळा, जामखेड आहे, बीड जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग आहे, या परिसरामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरण आणि या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर पुणे आहे, गोरेगाव आहे, सोबतच बारामती, दौंड, करमाळा आहे, इंदापूर आहे, इकडे बार्शी आहे, या बहुसंख्य परिसरामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे।
त्यानंतर इकडे परळी आहे, माजलगाव आहे, बीड आहे, सोबतच केज आहे, लातूर, पेड, बार्शी, तुळजापूर आहे. या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच अहमदपूर आहे, उदगीर आहे, देगलूर आहे. हा जो काही तेलंगणा राज्यालगत असणारा जो काही भाग आहे, या भागामध्ये आपल्याला काही अंशी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर लातूर आहे, सोबतच तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, सोबतच जत आहे. हा जो काही सीमावर्ती भाग आहे, या भागामध्ये सुद्धा काही अंशी आपल्याला ढगाळ वातावरणासह या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर सांगली आहे, सोबतच कराड, विटा, वडूज आहे. त्यानंतर चिपळूण आहे, रत्नागिरी, कोडोली, सांगली आहे, राजापूर, सावंतवाडी आहे. या बहुसंख्य परिसरामध्ये सुद्धा आपल्याला आज दुपारनंतर या ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते. चला तर मित्रांनो, आता हवामान खात्याने कुठल्या जिल्ह्यांना अलर्ट दिलेला आहे, इशारा दिलेला आहे, ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्याला जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, सोबतच नाशिक आहे आणि नाशिक जिल्ह्याचा जो काही घाट परिसर आहे, या परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासोबत या ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. या जिल्ह्यामध्ये आपल्याला वेगवान वारे, वादळी पाऊस व गारपीट होईल असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. यासोबतच अहिल्यानगर आहे, पुणे आहे आणि पुणे जिल्ह्याचा जो काही घाट परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा जोरदार वादळी वाऱ्यासोबत गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. सोबतच या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारासुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे. यासोबतच नंदुरबार आहे, त्यानंतर धुळे आहे, या जिल्ह्यांना सुद्धा हवामान खात्याने आज येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. त्यानंतर बुलढाणा आहे, सोबतच वाशिम आहे, अकोला आहे, सोबतच अमरावती आहे. या जिल्ह्यांना सुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडासोबत हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. यानंतर कोकण विभागामध्ये ठाणे आहे, त्यानंतर रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, या जिल्ह्यांना सुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. यानंतर सातारा आहे, सोबतच सातारा जिल्ह्यातील घाट परिसर आहे, कोल्हापूर आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसर आहे, त्यानंतर सांगली आहे. या भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर वादळी पाऊस पाहायला मिळणार असून या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे. यासोबतच पालघर आहे, मुंबई आहे, त्यानंतर धाराशिव आहे, सोलापूर आहे, बीड आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान खात्याने हलका स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज दिलेला आहे. यासोबतच लातूर आहे, परभणी आहे, त्यानंतर हिंगोली आहे, नांदेड आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. आणि यावेळेस ज्या भागामध्ये पाऊस होईल त्यावेळेस आपल्याला विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकते.